ची दाट शक्यता आहे। नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या 3 तालुक्यामध्ये सर्वाधिक परिणाम जाणवणार आहे। साधारण 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज आहे। आज जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर देखील बंद राहणार आहे, तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वर देवस्थान गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे। तर सप्तशृंगी मंदिराच्या परिसरामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सप्तशृंगी देवस्थानने देखील आज बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। 7, 8 आणि 9 जुलै या कालावधीमध्ये सप्तशृंग गड, धार्मिक स्थळ, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ त्याचबरोबर पर्यटन स्थळांवरील प्रवेशास बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। यासोबतच सप्तशृंग गड ते नांदुरी हा घाट मार्ग देखील 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। दरम्यान नाशिक संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली आहे ती देखील पाहूयात। अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे, म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतरची शेवटची पूजा राहणार। त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचे देवस्थान बंद राहणार आहे। ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावं। तसंच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बर्स्टचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत। आणि नाशिककरांसाठी आजचा दिवस हा अत्यंत धोक्याचा आहे। तो नेमका कसा आहे, काय